नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 24 ऑक्टोबर 2025. खरं तर उजनी धरणाची अपडेट गेल्या 15 दिवसात आपण दिलेली नव्हती, कारण उजनी धरणातून भीमा नदीमध्ये आणि वीर धरणातून नीरा नदीमध्ये सोडण्यात येणारा विसर्ग पूर्णपणे कमी केला होता. त्यामुळे पूर परिस्थिती पूर्णपणे निवळली होती. त्यामुळे धोक्याचं काही कारण नव्हतं, त्यामुळे आपण अपडेट दिलेली नव्हती. आता अपडेट देण्याची वेळ आली आहे. पुन्हा एकदा पावसाने सुरुवात केली, त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग चालू केलेला आहे. तर सकाळची अपडेट आपण आता बघूया. सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 496.830 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 117.23 TMC आणि उपयुक्त पाणी साठा हा 53.57 TMC. उजनी धरणाची टक्केवारी गेल्या 15 ते 20 दिवसापासून 100%वर स्थिरावलेली आहे. खरं तर आता उजनी धरण 111% नेण्याची गरज आहे, कारण आता इथून पुढच्या काळात पावसाची शक्यता खूपच कमी आहे. हा पाऊस जरी पडत असला सध्याला, तो तात्पुरता असेल. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 24 तासामध्ये जवळपास 35 मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आहे. त्यामुळं त्या पावसाच्या पाण्यामुळं उजनी धरणाची पाणी पातळी वाढलेली आहे. त्याचा योग्य नियंत्रण करण्यासाठी उजनी धरण प्रशासनाने रात्री 6:30 वाजल्यापासून उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पहिल्यांदा 2000 क्युसेकचा विसर्ग करण्यात आला. रात्री 9:30 वाजता 5000 करण्यात आला आणि 3:30 वाजता तो 15000 क्युसेक करण्यात आला आणि रात्री पहाटे 4:30 वाजता तो 20000 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. त्यामध्ये आता वाढ होण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण पाऊस जरी असला तो उजनी धरणाची आणखी टक्केवारी पूर्णपणे 100% 111% भरण्यासाठी 11% पाणी कमी आहेच. 35 मिलीमीटर पाऊस पडला असला तरी तो पाणी एवढं फारसं नसणार आहे. 20000 क्युसेकचा विसर्ग आज दिवसभर राहिला तर ते पाणी निघून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आज दिवसभर किंवा उद्या किती पाऊस पडतो यावर उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचं गणित राहणार आहे. सध्याला उजनी धरणातून भीमा नदीमध्ये केवळ 20000 आणि मुख्य कालव्यातून 300 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. बाकीच्या सगळ्या योजना बंद आहेत आणि दौंडचा येणारा विसर्ग हा 1875, गेल्या 10-15 दिवसापासून दौंडमधून येणारा विसर्ग हा 2000 ते 2500च्या आसपास राहिलेला आहे. त्यामध्येही घट झालेली दिसते, परंतु आणि येत्या 2-3 दिवसामध्ये पुणे भागातील पुणे जिल्ह्यातील काही भागाला रेड अलर्ट दिलेला आहे. त्यामुळं उजनी धरणात येणारा विसर्ग आणखी सुद्धा वाढू शकतो, पण तो प्रमाण कमी असेल. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.